नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण गुढीपाडवा विशेष भागात स्पेशल व्हेज मिनी थाळी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आम्रखंड बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी साधारण अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम दही घेतलेला आहे। ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बांधून त्यातलं सर्व पाणी निथळून घेण्यासाठी साधारण 4 ते 5 तास ठेवून द्यायचं आहे। आणि नंतर साधारण 12 तास मी हे जे बांधलेलं दही आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा अशा पद्धतीने चक्का तयार करून घेतलेला आहे। आता हा चक्का आपल्याला एका जाळीवरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काही जाडसर कण वगैरे असतील दह्याचे तर ते पूर्ण निघून जातील आणि मस्त असा स्मूथ असा आपला हा घरच्या घरी तयार केलेला चक्का तयार झालेला आहे। आता एक मध्यम आकाराचा हापूस आंबा आपल्याला घ्यायचा आहे। तर कुठलाही आंबा तुम्ही इथे वापरू शकता आणि यातला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपण नेहमीच बाहेरून श्रीखंड किंवा आम्रखंड आणून खातच असतो, पण घरात बनवलेल्या या श्रीखंडाची किंवा आम्रखंडाची चव खूपच अशी अप्रतिम लागते आणि एक आपल्याला घरात बनवलेला असल्यामुळे एक आनंद देखील मिळतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा गर मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। तर आपला 1 वाटी चक्का आहे, तर त्यासाठी मी इथे साधारण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। नंतर आपण जो चक्का तयार केला होता त्यामध्ये आपल्याला ही प्युरी मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते छान फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर खूपच सुरेख असा रंग दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला हा चक्का मस्त फेटून घ्यायचा आहे। तर आपलं अगदी मस्त असं फ्लपी आणि स्मूथ हे श्रीखंड तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याचं टेक्स्चर देखील खूपच असं छान सुंदर दिसत आहे। अगदी मस्त असं हे श्रीखंड आपलं म्हणजेच आम्रखंड तयार झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं स्वाद येण्यासाठी 1 चमचाभर मी इथे वेलची पावडर टाकत आहे। तर वेलची पावडर टाकल्यामुळे खूपच छान असा श्रीखंडाला सुवास येणार आहे। तर हे पहा, यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकूया आणि काही पिस्त्याचे मी यामध्ये काप टाकणार आहे आणि नंतर आपल्याला हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं हे घरी बनवलेलं आम्रखंड तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे आम्रखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर आपण हे खाऊ शकतो। तर मस्त अप्रतिम दिसत आहे। आता आम्रखंड तर तयार झाला, तर त्यासोबत पुरी तर हवीच। तर पुरी तयार करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे बारीक रवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेले आहे, 1 चमचाभर मी साखर टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मी इथे साधारण 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला अगदी साध्या पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, पुरीचं पीठ मळताना नेहमी आपल्याला अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं मळायचं नाही आहे, मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही अगदी पातळच असं पीठ मळलं पुऱ्यांचं तर पुऱ्या अगदी आपल्या तेलकट होतात, जास्त त्या तेल शोषून घेतात आणि जर तुम्ही भरपूर असं कडक पीठ मळलं किंवा घट्ट पीठ मळलं तर पुरी ही आपली फुगत नाही, ती कडक तयार होते। तर हे साधारण 10 ते 15 मिनिटे हे पीठ मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात। तर इथे मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यातलं अर्ध पीठ मी बाजूला काढून घेते आणि बाकीचं पीठ पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते कोरडं पडणार नाही। तर याच्या आपल्याला हे जे अर्ध पीठ मी घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे मी अशा पद्धतीने लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि पीठ वगैरे न लावता थोडंसं तेल लावून आपल्याला ही पुरी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। तर अगदी जाड किंवा मध्यम न लाटता मध्यम स्वरूपाची आपल्याला ही पुरी दोन्ही बाजूनी उलटून पालटून अशी लाटून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही पुरी लाटलेली आहे। तर आणखीन एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते। तर आपल्याला थोड्या थोड्या पुऱ्या अशा लाटून घेत लगेचच त्या तळून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही अशाच ठेवून दिलात तर त्या कोरड्या पडू शकतात। तर 4-4 पुऱ्या लाटून तुम्ही लगेचच त्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, तेल अगदी असं जास्त कडकडीत गरम न करता मध्यम स्वरूपाचं गरम करायचं आहे आणि मध्यम आचेवरती अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने दाब देत देत मस्त अशी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर हे पहा, मस्त टम्म फुगलेल्या अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि यामध्ये आपण रवा टाकलेला असल्यामुळे या पुऱ्या भरपूर वेळ अशाच फुगलेल्या राहतात आणि अगदी कमी तेलकट अशा ह्या तयार होतात। तर मस्त आपलं हे असं आम्रखंड आणि या गरमागरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आय होप तुम्हाला हे
आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.